सिकंदर शेख आणि पृथ्वीराज पाटील थार गाडीवरची कुस्ती आता लागणार आहे। भारतात महाराज आतापर्यंत असं कधी घडलं नाही, एवढी लोक एवढं पब्लिक कुस्तीसाठी जमा झालाय। त्या तालमीच्या बाहेर पाठीवरती गेले, पहिली संपत्ती शरीर संपत्ती आणि निघाला खालून पृथ्वीराज। अरे बाबा टाळ्या टाळ्या, हो घर 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 कुस्ती चालू लागली, टाळ्या करा शाबास। इट्टी एवढा पोरगा आहे, पण अख्खा उत्तर भारत हलवला, पंजाब हरियाणा। पाटील साहेब बोला, काय बोला? ये है हमारे सिकंदर शेख और ये है पृथ्वीराज। कुस्ती सुरू होते, सिकंदर शेख पृथ्वीराज पटेल। ಮತ್ತೊಂದು ಆಟ ಇನ್ನೊಂದು कुठेही न झालेली लढत आज हरियाणीला उजव्या पवित्र्यावरती सिकंदर आणि उजव्या पवित्र्यावरती पृथ्वीराज लढायला लागलेला आहे। अरे वायरीच्या खांबाला नका चिकटून उभा राहा, कॅमेरावाले मोबाईलवाले। पृथ्वीराज पाटलाने कब्जा घेतला, कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करणारे कृपया बाजूला या। लोक कुस्त्या बघायला आले, तुमच्या पाटणी बघायला नाही आले, मी बरं सांगाले। पृथ्वीराज पाटलाने इकडे कब्जा घेतलेला आहे। कुस्ती कशी दिली आणि कशी दिली जाणार नाही याची समज राजांना बेजे आणि तुकाराम असताना दिलेली आहे। इकडे कब्जा मजबूत करतोय पृथ्वीराज पाटील, दसरा फिरतोय सिकंदर आणि सुटून निघाला। टाळ्या करा की हो जरा, लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे, कुस्तीवरती लागलेलं आहे। मगाशी सतपाल वस्तानी सांगितलं, वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं का आपलं फक्त बिअर बारला प्यायला सोडायचं आणि दुसऱ्याच्या पोरला म्हणायचं कर कुस्ती। कशासाठी जगायचं आणि का जगायचं जरा ठरवून घ्या। या मैदानाचा एक आशा आहे राजूभाऊला की या गावामधून या भागातून एक 5-10 पोरं चांगली तयार व्हावी, मनानं मनगटानं येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी। त्याच्यासाठी एक तासन त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे। तरुणांचा देश आहे हा भारत, येणारं भविष्य तरुणांच्या खांद्यावरती आहे। आता जर तरुण मनानं मनगटानं मेंदूनं जर मित्र कमकुवत आणि दुर्बल असेल तर तो देशाची कमान सांभाळू शकत नाही। त्याच्यासाठी आम्हाला बलवंत पिढी मनानं मनगटानं मेंदूनं मजबूत तयार करायची आहे, त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे। सिकंदर आणि पृथ्वीराज गर्दन खेळ चालू आहे, आक्रमक होतोय पृथ्वी, हल्ला धोकावतोय तो सिकंदर। बेमुदत कुस्ती निकाली होणार हो, शटिंगवाले दिसू द्या की तुकाराम भाई फिट करा। शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर। चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान आहे। एड्या डोक्याचं काम नाही कुस्ती करणं। 10वीला 12वीला नापास झाला तालमीत पाठवू नका, चांगला पैलवान होणार नाही। पण शाळेत जर चांगला असेल तर कुस्ती टाका, चांगला खेळाडू नक्की होईल। चांगला खेळाडू नाही झाला तयार व्हायला पाहिजे, हा तुमचा हट्टास आहे। आणि त्याच प्रेमामधून एवढं मोठं कुस्ती मैदान संपन्न होतंय। 1 ते 1.5 कोटी रुपये स्वतःचे खर्च केले, कोणत्या उद्योगपतीची वर्गी नाही आणि कोणत्या राजकीय नेत्याची देणगी नाही, सगळं स्वतःच्या खिशातून आहे। फक्त आणि फक्त युवा पिढीसाठी, या देशाची पिढी तरुण बलशाली बलवंत व्हावी याच्यासाठी राजूभाऊंचा अट्टहास आहे। शाबास। पटावर पट काढण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक म्हणतात त्याला। शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर। पापण्या तेवढ्या मिटू नका, याचसाठी केला होता अट्टहास।
खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना घालून दिलेला आदर्श आजही या भागामध्ये जपला जातो, जोपासला जातो. अनेक मैदानांना आम्ही फिरतो राजूभाई, पण खऱ्या अर्थानं एवढं पब्लिक आणि एवढं कुस्तीवरती प्रेम फक्त इथेच घडू शकतं, याच भागात घडू शकतं. 50,000 आतमध्ये बसल्या, 50,000 बाहेर आणि तेवढं स्क्रीनवर आणि लाईव्ह बघतोय. एवढी या मैदानाची जाहिरात झालेली आहे, एवढी प्रसिद्धी या मैदानावरती झालेली आहे. शबाज सिकंदर, शबाज पृथ्वीराज. उभं राहिलेले ताटून जाताल, खाली बसा. ही कुस्ती 2 मिनिटात होणारी देवाची नाही, खाली बसा. शबाज गाडगे साहेब, इकडच्या बाजूला जरा ही खाली बसून घ्या, जरा थोडी यांना म्हणा खाली बसा थोडं. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर, खाली बसा. किती वेळ सांगायचं, दारात दावत ओढतो का इकडे उभा राहू नका. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. कुस्ती सोडवली जाणार नाही. खाली बस की, बसा की खाली. भाई कमेंट करके बताओ कौन जीतेगा ये थार का प्राइज. केस वाढलेले, मोबाईल हातातला, बस की खाली. परत उभी राहिली. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. आज अनेक मैदानं, अनेक स्पर्धा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचण्या तुकाराम पैलवान चालू आहे. त्याच्यामुळे नाहीतर कमीत कमी 100 गाडी आज महाराष्ट्रातून हे मैदान पाहण्यासाठी आली असती. तरी लोक लांबून फोन करून विचारतात कुस्ती किती वाजता लागणार आहे. अनेक लोक आज घरात बसून कुस्ती मैदान पाहतात. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धुळे, नंदुरबार, लातूर, अनेकांना या कुस्तीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता लागलेली आहे. शबाज पृथ्वी, शबाज सिकಂದರ್. ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಆರಕ್ಷಕರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಒಂದು ಪ್ರಕಟಣೆ ಇದೆ, ದಯವಿಟ್ಟು ವೀಕ್ಷಕರು ಗಮನಿಸಬೇಕು. ಈ ಒಂದು ಮ್ಯಾಚ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ, ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ದಯವಿಟ್ಟು ಒಮ್ಮೆಲೆ लागला होता पृथ्वी. ತಾಳ್ಮೆಯಿಂದ, ಸಹನೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಗುಂಪಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ದಯಮಾಡಿ. गावोगावच्या जत्रा यात्रांमध्ये कुस्ती मैदान भरायला सुरुवात झाली आणि लोकांनी आमचा खेळ, आपला खेळ म्हणून खऱ्या अर्थानं कुस्तीला खांद्यावरती घेतलं. आणि आधुनिक काळामध्ये या 20व्या शतकामध्ये राजूभाऊ पेंजुळी सारखं व्यक्तिमत्व पुढे आलं आणि कुस्तीवरती कोट्यवधी रुपये खर्च करायला लागला. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे. जिच्या पोटी आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये हा देह समावतो ती माती आहे. त्या माता आणि मातीशी प्रामाणिकपणा जपण्याचं काम त्या राजूभाऊकडे सुरू आहे. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करत जोरदार टाळ्या वाजवायच्यात राजूंना पेंजोळीसाठी एकदा. दुसऱ्याचं कौतुक करायला सुद्धा मन फार मोठं असावं लागतं. या ರಾಜಣ್ಣ ಮಾರುತಿ ಬೇಜೋಳಿ ಅವರ ಕಡೆಯಿಂದ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ, ದಯಮಾಡಿ ತಾವೇನು ಬಂದಿದ್ದೀರಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ, ಪಂದ್ಯಾವಳಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಈ ಒಂದು ಮುಗಿದ ನಂತರ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತಲುಪಬೇಕು. ಶಾಂತತೆಯಿಂದ, ಸಹನೆಯಿಂದ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಹೊರಗಡೆ ತಾವೆಲ್ಲ ತೆರಳಬೇಕು. ದಯಮಾಡಿ ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ ಹೋಗಬಾರ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು, ವಯಸ್ಸಾದಂತಹ ವೃದ್ಧರು ಹಾಗೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿರುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಪಾಲಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದೀವಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ. ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜಣ್ಣ ಮಾರುತಿ ವಿನಂತಿ. लाखो रुपयांची सिस्टीम आहे, जरा लक्ष द्या. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. बापरे, एकेरी पटा लागून तिथं दुहेरी पट पृथ्वीराजचा आकडी लावण्याचा प्रयत्न होता. सिकंदरचा कब्जा घेतला, समेट करत बसला तो पृथ्वीराज पटेल. एक बार जोरदार टालिया हो जाए ये दोनों पहलवानों के लिए. याच साठी केला होता अट्टहास. मल्ल तितोका मेळ व्हावा, मल्ल धर्म वाढवावा, त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे.
शबाज सिकंदर, शबाज पृथ्वीराज. राजर्षी शाहू महाराजांना 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि 3 संपत्तीचे प्रकार त्या तालमीच्या बाहेर पाठीवरती गेले. पहिली संपत्ती शरीर संपत्ती आणि निघाला खरं पृथ्वीराज. अरे बाबा, टाळ्या टाळ्या. हो, घर 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 कुस्ती चालू लागली. टाळ्या करा. शाबास. आधुनिक काळामध्ये माणसाकडून गल्ला झाले. जमीन विकायची, बापाची गाडी घ्यायची, टाटाची अशी अवस्था निर्माण झाली. बापाने कमावलेला चुरगा विकायला लागला आणि गावभर मिरवायला लागला. हे आम्हाला बंद करायचंय आणि त्याच्यासाठी आपली पोरं चांगल्याच्या संगती जरा तालमी जरा काळाची गरज आहे. बोला. सिकंदर आणि पृथ्वीराज. हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते, तोड़ते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. जिंकणं आणि हरणं त्याच्यापेक्षा लढणं फार भारी. विजयाची आणि पराभवाची चिंता करणारी दोघं आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. साऊंडवर चढलेले उतरा. जरा करंट सोडा केला ना त्याच्यामध्ये. जरा नाचल्यावर कळतंय आतून येते करंट काहीतरी. खऱ्या अर्थानं जिंकणं आणि हारणं याच्यापेक्षा लढणं फार महत्वाचं आहे. तुम्ही लढलाच नाही तर त्यातली मजा कळत नसते. शाळेत गेला नाही तर अभ्यास काय असतो हे कळत नाही. शेतीमध्ये नांगर चालवल्याशिवाय कळत नाही शेतकरी काय. एका दिवशी सुई खाल्ल्याशिवाय कळत नाही डॉक्टर काय प्रकार आहे. तसं तालमीत गेल्याशिवाय कुस्ती कळत नसते, लढल्याशिवाय कळत नसते. इलेक्शन वाईट वाईट म्हणणाऱ्यांनी कधी लढून बघा, मग कळत असतंय त्यात मजा आहे का काय आहे. त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये खेळाकडे पाहिलं पाहिजे. जिंकणं आणि हरणं हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण त्याच्यामध्ये लढणं उतरणं हे महत्वाचं आहे. जीवन हा संघर्ष आहे. कधी शत्रूशी, कधी मित्राशी, कधी स्वतःशी संघर्ष आहे. त्या संघर्षाच्या भट्टीमधून तापून निघालेला माणूस आयुष्याच्या सफरेमध्ये कधी अर्थानं कधी पराभूत होत नव्हतो. शबास पृथ्वी, शबास सिकंदर, शबास. लक्ष्यावरती लक्ष लागलं. पुन्हा काउंटर अटॅक. घोट्यातनं पट काढला पृथ्वीराजनं. हो, काहीतरी घडतंय. अरे बाबा 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 बाबा. टाळ्या 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 टाळ्या. हो, हे सुद्धा महत्वाचं. खऱ्या अर्थानं संकल्प उदातात. अंगा सांगा शबास. अंगा. ए डोकं फुटून एखाद्या बसाय खाली. अरे खाली बसाय. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. त्या क्षणाची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे. कोण थार गाडीचा मानकरी होणार. शबास. आणि राजवांना अशी परिस्थिती विष्णुपंत सावर्डेकर विरुद्ध मारुती मानेंच्या कुस्तीला 6 मार्च 1965 ला खासबागला आली होती. पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन पुरवायची पाळी आली होती. खऱ्या अर्थानं. हॅलो हॅलो. बोला. सर्वांना एक निवेदन आहे, विनंती आहे. जेवढे बी माई भगिनी, युवक मंडळी, सर्वांना एक विनंती. जगजवळ 2 लाख लोक आता उपस्थित आहेत. गेट मात्र फक्त 2 आहेत. त्यामुळं समितीच्या वतीनं, राजूभाईच्या वतीनं आणि व्यक्तिगत पण मी सांगत आहे की थोडं लेट झालं तरी काही हरकत नाही जायला, घरी पोहोचायला. परंतु सर्व सावधानीनं आपली आपली गाडी, आपली आपली मुलं, वडील हे सर्वांना सावधानीनं जाणं फार जरुरी आहे. नाहीतर
गेल्या वर्षी तुम्ही ऐकला होता आरसीबीचं विन झाल्यानंतर बेंगळूरमध्ये काय दुर्घटना घडलेली आहे. बरोबर. काय सांगत आहे म्हटलं तर, कारण आतापर्यंत जवळजवळ 6 महिन्यापासून राजूभाई आणि टीम जो प्रोग्राम सक्सेस होण्यासाठी राबत आहेत, परंतु अंतिमपणे याचा गोड व्हायला पाहिजे. कृपया सर्वजण फार सावधान आणि शांततेनं आपापल्या घरी पोहोचावी असं तुम्हाला आम्ही निवेदन करत आहे. हरिओम. धन्यवाद महाराज. खऱ्या अर्थानं गेली 6 महिने झालं राजू अण्णा आणि त्याची सर्व टीम हे मैदान यशस्वी होण्यासाठी पळते आणि त्याचा प्रत्यय या लाखोच्या संख्येनं उपस्थित प्रेक्षकांमधून यायला लागलेला आहे. 2 लाखाच्या वरती लोक मैदानात आहे. भारतात महाराज आतापर्यंत असं कधी घडलं नाही. एवढी लोक, एवढं पब्लिक कुस्तीसाठी जमा झालाय. खऱ्या अर्थानं कुस्तीवरती कर्नाटकचं प्रेम खऱ्या अर्थानं शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढं मोठं आहे. 12:30 वाजल्यात पण लोक हलायला तयार नाही. सकाळी 11 वाजल्यापासून लोक आखाड्यावर आलेली आहेत. खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्या टीमचं. पोलीस डिपार्टमेंटचं विशेष कौतुक आहे. पाटील सर, गडगे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून धन्यवाद आहे. एवढा चांगला बंदोबस्त आपण पुरवला. तुमच्याशिवाय काय होऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सत्याच्या रक्षणासाठी कायम पोलीस डिपार्टमेंट तत्पर आहे. आपलंही मनापासून धन्यवाद आहे. कोरोना सारखा काळ आला, सगळी घरात होती, पोलीस डिपार्टमेंट रस्त्यावरती होतं. आम्ही बघितलंय, जगाने बघितलंय. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. फोटोग्राफर आहोत, थोडं फिरा की बाजूच्या बाजूने या की जरा. काय जवळून घेतलेला काय फरक पडतोय? मागे सरा की जरा. मोबाईलला लेन्स मोठ्या राहून मागून करा शूटिंग. लोकांना कुस्ती बघू द्या. डिपार्टमेंटला विनंती, थोडं फिरत राहा. कडेने उभं राहू नका एका जागा, फक्त हलते राहा. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. कोण होणार थार गाडीचा मानकरी याचा फैसला पुढच्या काही मिनिटांमध्ये लागण्याची शक्यता. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. फोटोग्राफर पत्रकारांना विनंती, जरा फिरत राहा साहेब. शबास. हुकमी असं काढलं तर सिकंदराने बाप रे बाप. ओ आकडी लावली, दुहेरी पट काढलाय तिथं पृथ्वीराज पाटलारा. ओ बाप रे बाप. पापण्या तेवढ्या मिटू नका, काहीतरी घडतंय. आणि ओ शबास. आकडीवर, अरे बाप रे बाप. दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. ಮಾಲೀಕರಿಗೆ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭ. ದಯವಿಟ್ಟು ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಮ್ಮೆಲೆ ತೆರಳಬಾರದು. ಶಾಂತತೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸಾಲಾಗಿ ತೆರಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ, ವಯಸ್ಸಾದ ವೃದ್ಧರಿರ್ತಾರೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ಇಷ್ಟೊತ್ತಲ್ಲ ತಾವೆಲ್ಲ ಕೂತಿದ್ದೀರಿ, ಇನ್ನು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅರ್ಜೆಂಟ್ ಏನೂ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಸಹನೆಯಿಂದ ನಿಧಾನವಾಗಿ ಸಾವಕಾಶವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇಮ ಅದು ನಮಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಸುರಕ್ಷತೆಯಿಂದ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ಈ ಒಂದು ವರದ ಸಹಾಯ ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡಿರುವಂತಹ ಶ್ರೀ ನಾಮದೇವ್ ಜವಳೇಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು. ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಗೋಪಾಲ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರು ಕೂಡ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅರುಣ್ ಜವಳೇಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವಿನಾಶ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಅರುಣ್ ನೈಗೋಜಿ ಅವರಿಗೆ, ರಾಜು ನೈಗೋಜಿ ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ನೆಲದ ಪರಮ ಪಾವನ ಪುಣ್ಯದ ನೆಲ, ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಮಿಂಚುವಂತೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಈ ನಮ್ಮ ಹಳ್ಯಾಳದ ಆತ್ಮ, ಹಳ್ಯಾಳದ ಶಕ್ತಿ, ಹಳ್ಯಾಳದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು ಅದು ಕುಸ್ತುವಿನ